सगळ्यांनी शांत राहायचंय. भूमिका सांगू, आपली भूमिका सांगू, नंतर पोलिसांची भूमिका ऐकू. तुम्ही या सगळे गाडी थांबली आता गाडी कुठे. सीसीपी मुंडेजींनी मी सांगितलं त्यांनी ऐकले, म्हणून सगळ्या शिवभक्तांनी शांत राहावं. माझी भूमिका तुम्ही समजून घ्यावं. आम्ही कुठलं आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये. कोणी बोलू नये. आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये. या प्रतिकात्मक आंदोलन असं तुम्ही म्हटलं तरी चालेल, पण ते आंदोलन नाहीये. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढे पुढे कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. माझी पहिल्या दिवसापासून भूमिका ही आहे, कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. आणि ज्या मागण्यासाठी आम्ही आलोय, जे 13 कोटी जनतेच्या समोर हा विषय घेऊन जायचाय, तो हेतूच आहे की कुठला कायदा न हातात घेता कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. आणि मी माझ्या बोलण्याचा तुम्हाला दिसून येईल. गडकोट किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहेत. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे निर्माण केलं, ते जीवन स्मारक जीवित राहावेत म्हणून माझा 15-20 वर्षापासून हा माझा प्रयत्न आहे. मी माझी प्रशंसा करत नाही, पण खरी परिस्थिती ही सुद्धा आहे. दुर्गराज रायगड किल्ला याला सरकारला मी भाग पडलं आणि तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि 75 वर्षात पहिल्यांदा आयुष्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं. ह्याच्यावरच तुम्हाला दिसून येते, मला बोलून ह्याच्यावरच तुम्हाला दिसून येईल की संभाजी छत्रपतींची प्रामाणिक भावना किती आहे. नंबर 2, मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईत एक मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा होती. त्याचं मी कौतुक करतो. पूर्वी पहिल्यांदा जर कोणी घोषणा केली असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेकडे की मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं. त्याचा पूर्ण खर्च हा मी माझ्या करवी संस्थांच्या दरबारमधनं करेन. पण त्यावेळीची राजकीय परिस्थिती काय झाली, काय घडलं, त्याच्यात मला खोल जायचं नाही, ते जात गेलं नाही पुढं. नंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की मुंबईत सारख्या ठिकाणी इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य जे जग पाहिल असं इथं स्मारक व्हायला पाहिजे. गडकोट किल्ले तर जीवित स्मारक आहे त्याचे. पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे यांनी घोषणा केली 2010 मध्ये. त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराज चव्हाणांनी सांगितलं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे. त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं. नंतर काय झालं, विषय गेला पाण्यात, विषय झाला डायल्यूट आणि 2014ला भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की शिवस्मारक आम्ही अरबी समुद्रात तिथं उभा करणार. 2016ला बरोबर बघा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते साधून घाई गडबडीने पण तिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन केलं. ज्यावेळी नरेंद्र मोदी एक पंतप्रधान जलपूजनला येतात याचा अर्थ काय की तुमच्या परमिशन सगळ्या 100% पाहिजे, त्याशिवाय कुठलाही पंतप्रधान येत नाही. पंतप्रधानांनी जलपूजन केलं. त्या जलपूजनाला मी स्वतः हजर होतो. मला आनंद वाटला, मला कौतुक वाटलं की खरोखरच गडकोट किल्ल्याचं ठीक आहे रेंगाळलंय, ते व्हायलाच पाहिजे. त्याच पाठोपाठ जर इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभा राहत असेल
जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं गुजरातमध्ये, मला तुलना करायची नाही, पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत असेल त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. पण 2016ला जलपूजन झालं, एक समिती सुद्धा स्थापन झाली, LNTला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. मला सांगा त्याच्यानंतर काय झालं? मी विषय हातात घेतला परत. मी वेळोवेळी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीसांना सांगितलं, विचारपूस केली. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माझी चर्चा झाली. त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेजी आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. त्यांना विचारलं का तुम्ही सुरू करत नाही? सगळ्यांचं उत्तर एकच, जे उत्तर मला डायरेक्ट दिलं नाही, पण दुसरीकडे कळालं की ते पर्यावरणचे काहीतरी प्रॉब्लेम आलेले आहेत, काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे, कोर्टात विषय गेल्यामुळे आम्हाला पुढं काही करता येत नाही. माझा प्रश्न आहे, सगळ्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे, प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे. तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं आणि ते काही किरकोळ माणसाचं जलपूजन, किरकोळ माणसाचं स्मारक नाहीये, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात 2800 कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी, त्याचं जलपूजन केलं आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, LNTला कॉन्ट्रॅक्ट दिला. आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये. आता मी स्वतः जलपूजन करण्यासाठी गेलो, मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं, पण माझी इच्छा आहे ना, एक 13 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे काही नाही, आणि झालं असेल तर जाऊन आम्ही जाऊन सगळे शिवभक्त जाऊन अभिवादन करू. हे काय मला पोलिसांना विचारायचं आहे. एक मिनिट, कायदा हातात, आपण कायदा हातात घेतोय का? अजिबात नाही. कायदा हातात घ्यायचाय का? नाही. मुळीच घ्यायचं नाही. इथं डिजिटल बोर्ड लावले. नाही म्हणजे मी हे राजकीय भाषण नाहीये, नाही बोलू नका, तुम्ही सुद्धा नाही बोलायचं, पुढे नाही बोलायचं, हे राजकीय भाषण नाहीये, हे माझं त्या घरात माझा जन्म, माझा अधिकार आहे थोडा बोलायचा. इथं डिजिटल बोर्ड लावले, सगळे फेकून काढले, फाडून काढले. बाकी सगळ्या पक्षांचे डिजिटल बोर्ड चालतात. त्या जो व्यावसायिक आहे त्याला धमकी, त्या बात्र्याला, ते कुठलं पोलीस स्टेशन खेरेवाडीमध्ये तो गुरोपी आहे, तो त्या व्यावसायिक जो त्याला पकडून, त्याचा काय संबंध विचारला, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, त्याला पकडून मारलं. त्याला म्हणतात अरे भाजपचं सरकार आहे, तू कसं लावतोस? इथं बोटवाले, त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तुम्ही म्हटलं तर रेकॉर्डिंग मुंडेशी ऐकू शकतो, मुंडेजी तुम्हाला ऐकू शकतो. तर ते इथं बोटवाल्यांचा त्याला फोन, तिथला जो कोण अध्यक्ष, अरे तू बुकिंग कसं केलंस, बुकिंग कसं केलंस, तुला माहिती आहे काय कोणाचं सरकार आहे? तू जर स्वराज्याच्या इतर जर इथं कार्यकर्ते आत आले बोटीत तर तुझ्या परवाना रद्द. ही कसली हुकुमशाही आहे, ही कसली दडपशाही आहे, बोलायचं नाही मध्ये. मग हे टोचणार नाही मला, माझा अधिकार नाही की सगळ्यांना घेऊन जाऊन नुसतं बघून यायचंय, आपल्याला फेरफटका मारायचा, अभिवादन करून यायचंय. ह्याच्यात कुठं गुंडशाही आहे, ह्याच्यात कुठं कायदा हातात घ्यायचंय? बरं, व्होटवाल्यांना सुद्धा काय सांगितलं आम्ही, पत्रकार बंधूंना तुम्ही नोट करा की जिथं लाईन आहे, जिथं बोटी पलीकडे जाऊ शकत नाही तिथं मुळीच जायचं नाही जायचं तिथं मुळीच, कारण का कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही. आम्ही दुर्बीननी बघू, दुर्बीनमध्ये बघून आम्ही त्यांचा शिवाजी महाराजांना अभिवादन करू. आता ह्याच चुकीचं आहे. 5000 तिकीट काढले आम्ही, 5000 तिकीट काढले. बोटवाल्यांनी सांगितलं 5000 लोक येणार नाहीत, तिथं 2-2.5 लोकच आम्ही आत घेऊ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. हे सुद्धा चुकीचं आहे का? आता पोलिसांचं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे ते मी ऐकून घेतो, पण जे काय म्हणणं होईल, पण तुम्हाला सुद्धा माझ्या सूचना आहे, आपल्याला शेवटी इतर लोकांना सुद्धा कुठे त्रास होऊ नये. आपण शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहोत, आम्हाला एकच दाखवायचंय, 13 कोटीतल्या महाराष्ट्राला लोकांना दाखवून द्यायचंय की नेमकं स्मारक कुठं आहे. त्या स्मारकाचं अभिवादन करण्यासाठी तर आम्हाला जायला परवानगी पाहिजे. तिथं सुद्धा आम्ही काही गुन्हेगार आहोत का? काय याच्यात मी काही गुन्हेगार केली हो, काय गुंडगिरी केली आहे, काय कायदा हातात घ्यायला लागलोय? हा माझा प्रश्न आहे सगळ्या सरकारच्या मंडळींना, हा माझा प्रश्न आहे ह्या पत्रकारांना. काय चुकीचं आहे त्यांनी सांगावं, हो मी कायदा मोडायला लागलोय,
इथनं परत जातो मी, इथनं परत जातो. शिवाजी महाराजांना अभिवादन करताय मला. त्यांनी सांगावं, सरकारने सांगावं की नाही संभाजी छत्रपती तुमची भूमिका चुकीची आहे. तुम्ही लोकांना भडकवायला लागलेले, तुम्ही राजकारण करायला लागले. अनेक लोक मला म्हटले अहो तुम्ही आत्ताच निवडणूक आली पण तुम्ही करायला लागलाय का? अहो ज्यावेळी स्वराज्य पक्ष आत्ताच स्थापन झाले या 8 दिवसाच्या अगोदर, त्याच्या अगोदर कुणी भूमिका घेतली? मी होतो. गडकड कल्याणसाठी भूमिका कोणी घेतली? हा संभाजी महाराज, हा पट्ट्या संभाजी छत्रपती नुसता दुर्गांच्या बरोबर बोलतो. कोण बोलत नाही? सगळ्या मतासाठी. कारण यांना मतं मिळत नाही म्हणून कोण आवाज उठवत नाही. मीच आवाज उठवायचा. जागतिक वारसा हक्काचे लोक आलेत ना आता, ते कोणी आणले? सरकार म्हणून आम्ही आणले असते पण तिथे पुढाकार कोणी घेतला? तिथे शिखा जैन मॅडम जे त्यांच्या फिरायला लागले, युनेस्कोचे आयकॉमॉसच्या उपाध्यक्ष आहेत, त्यांना आणलं कोणी? भारतात पहिल्यांदा, भारतात नाही आपल्या महाराष्ट्रात या संभाजी छत्रपती या पट्ट्याने आणले. प्रामाणिकपणावर कोणी शंका करू शकणार नाही. आणि आज सुद्धा प्रामाणिकपणाने आलो म्हणून माझी पोलिसांना विनंती, ज्यांची काही व्यूव्हर्स आहे त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही प्रामाणिकपणाने आलोय. आम्हाला एकच हेतू आहे, आंदोलन नाही. आम्हाला प्रतिबंधात्मक आंदोलन असं समजा तुम्ही, पण या ह्याच्यात आम्हाला एकच दाखवायचं आहे की 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं. शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं आता, भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असेल ना करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना स्मारकाला सांगून टाकायचं. हे सरकार, हे आम्ही स्मारक करू शकत नाही पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो बघ म्हणा तर तुम्ही. 350व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काय डिक्लेअर केलं ह्या सरकारने? 450 कोटी रुपये आम्ही गडकोट किल्ल्याच्या संवर्धन, जतन आणि तुमच्या इतर उत्सवासाठी देतो. किती पैसे दिलेत त्यांनी याचं मला उत्तर द्या. प्रश्नचिन्ह आहे, उत्तर द्यावं त्यांनी किती रुपये खर्च केले. दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्ही काय डिक्लेअर केलं की महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, जे डीपीसीचं बजेट असेल त्या जिल्ह्यातल्या लोकांनी, त्या तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 3% हे गडकोट किल्ल्यांसाठी आणि तिथल्या स्मारकासाठी दिले जाते. किती पैसे दिले तर गडकोट किल्ल्यांसाठी? म्हणजे सगळ्या गोष्टीत आम्ही प्रयत्न करायचा, प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि इथं पोलीस मला म्हणतात कायदा हातात घेऊ. मी का आलो नाही? मी का भाषण मगाशी केलं नाही? आमचे हे जे मावळे आहेत हे हात घालायचं. मी काय गुंडगिरी केली काय? हिने काय दडपशाही केली? हिने काय हुकुमशाही केली? हुकुमशाही तर तुम्ही केली आहे. मला सांगा पोलिसांनी, माझ्याकडे रेकॉर्ड मी इथं दाखवलं कसं बोलले त्या माणसाची. तो काय म्हटलं माहिती आहे? बोर्डचा प्रमुख तो म्हणतोय माझी लहान 2 मुलं आहेत, हार्ट सर्जरी झाली माझी, मला काय करू नका, तुमचं तुम्ही बघून घ्या. तो की खेरवाडीचा तो व्यावसायिक डिजिटल लावतो, त्याला काय संबंध? त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, 4 पैसे त्याला मिळाले मग त्यांनी डिजिटल बोर्ड लावले. त्याला मारलं, धमकवलं, शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकले सगळे. हे नाही बरोबर. आम्ही प्रामाणिक वागतो तर तुम्हीच प्रामाणिक वागा. सारखा खाकी घातल्या, आम्ही रिस्पेक्ट करतो या खाकीला. मी पहिला माणूस खाकीला रिस्पेक्ट करतो. नाही थांबा, मध्ये बोलू. माझी तुम्हाला तुमची काय भूमिका आहे ती सांगा. मी गाडीत बसतो, ते 2-3 आमचे आहेत ते तुमच्याशी बोलते आणि सगळ्यांना ऐकायचं काय ठरत ते आणि सावलीत थांबा सगळे. सावलीत थांबा. आपण हे दृश्य पाहतो आहोत. आलेल्या आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना संभाजीराजे छत्रपती यांनी संबोधित केलं. कायद्याच्या चौकटीत राहून जे करायचं आहे ते करायचं असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आम्ही आंदोलन करायला आलेलो नाही, आम्ही फक्त